सकाळ सगळ्यांना। तर आज नवरात्र आहे, आज देवी आपल्या बसतायत, देव बसतायत। तर आज सकाळ सकाळ देव वगैरे सगळे मस्त असे घासून घेतलेले आहेत। बोरिंगच्या पाण्याने आमच्या खूप खराब होतात, तरी पण असे मस्त असे घासून घेऊन मी त्याला आता जराशे पुसून घेतले। म्हणलं सुकले की मग डाग नाही पडणार त्याला, म्हणून मस्त असे घेतले सुकवून। आज सगळ्यांची तयारी तीच चालू असेल देव वगैरे बसवण्याची। तर सगळ्यांना आज नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि चला मग आज पूर्ण दिवसभराचा व्लॉग तुम्हाला मी दाखवण्याचं। आज आमच्याकडे सोसायटीमध्ये पण दिवसभर चालू असतं सगळ्यांचं काही ना काहीतरी, आणि संध्याकाळी मस्त असे सगळे गरबा खेळतात। आणि आज आहे पांढरा कलर। तर आता रुद्रला स्कूलची वगैरे सगळी तयारी करायची, येताना सगळे फुलं वगैरे सगळं देवाचं जे सामान आहे ते घेऊन यायचं। आणि आईचं चाललेलं आहे सिरियल बघायचं चहा वगैरे घेऊन। रुद्राला काय दाखवत नाही, रुद्राची आंघोळ नाही आहे अजून, त्यामुळं चला मग कंटिन्यू व्लॉग करा। रुद्राचा नाश्ता वगैरे झालेला आहे। आता त्याला बदाम आणि मनुके द्यायचे विसरलेले, रात्री भिजत घातलेले ते दिले। आता अभ्यास करत बसतंय माझं बाळ। माझे आता सगळे कामं झालेली आहेत बऱ्यापैकी, कपडे वगैरे झालेले आहेत। आता देव वगैरे काय थोड्या वेळानंतर बसवायचं, सगळं सामान वगैरे घेऊन आल्यानंतर रुद्राला स्कूलमध्ये सोडल्यानंतर। आता त्याची टिफिनची वगैरे तयारी करते। आज काय स्कूलला गेलं नाही बाळ माझं, आहे का नाही? स्कूलला नाही, हे सॉरी ट्युशनला नाही गे आता स्कूलला जाणार आहे। ओके, हां चला मग फटाफट अभ्यास सगळा फिनिश करून घे। हां चला, आता रुद्राला दिलं आहे खायला बदाम आणि मनुके। आता माझी चालली आहे जेवणाची तयारी, कपडे वगैरे झालेले आहेत सगळी, नाश्ता वगैरे झालेला आहे। आता गवारीची भाजी बनवते सिंपल, तुम्ही जशी बनवता तशीच। मी फ्राय जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये गवारी टाकून घ्यायची छान कांदा परतल्यानंतर। असा लाल कांदा परतलाय, आता त्याच्यामध्ये मी ही गवारी टाकून घेते। तर गवारी अगोदर टाकून घेते, कारण एका हातात मोबाईल एका हातात हे जमत नाही आहे। आणि मग दाखवते तुम्हाला। अशी छान उशीरपर्यंत परतून घ्यायची गवारी, मस्त अशी तेलात परतली की मग छान लागते। पाणी वगैरे काही जास्त नाही टाकायचं, अगदी मस्त तेलावर वाफवून घ्यायची। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी टाकते हळद, छान परतून घेतलेली आहे गवारी। आणि त्याच्यामध्ये आता आपला हा घरचा मसाला, चटणी टाकते, थोडंसं मीठ, हे खूप कमी मीठ लागतं, सेंधव मीठ आहे, पिंक सॉल्ट ते डीमार्टला भेटतं बघा, खूप कमी टाकावं लागतं हे, त्यामुळं मस्त अशी भाजी होते ती। मीठ वगैरे हेच वापरत जावा, हे मीठ खूप चांगलं आहे आरोग्यासाठी आपल्या। तर छान परतून झालेले, थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालते। आता थोडीशी उकळी आल्यानंतर मग मी शेंगदाण्याचं कूट टाकेन, कारण शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय आमची भाजी अपूर्णच असते। शेंगदाण्याचं कूट आम्हाला लागतोच प्रत्येक भाजीमध्ये। तर याला छान अशी उकळी आलेली आहे, आता आपण याला शेंगदाण्याचं कूट टाकूया। मग परत थोड्या वेळाने डाळ भात पण बनवायचा आहे, गवारची भाजी आणि भाकरी मस्त बनवायची। थोडीशी रस्सा ठेव म्हणाली आजी, कारण आजीला एकदम सुकी जमत नाही, थोडासा त्याला रस्सा ठेवीन, एकदम सुकी नाही बनवणार, म्हणून मी पाणी जास्त टाकलं थोडंसं त्याला। फक्त तुम्हाला सुकी बनवायची असेल तर वाफेवर बनवा, थोडंसं किंचितचं पाणी टाका, जास्त नका टाकू, छान लागते तशी भाजी। रुद्राची चालली आहे शाळेची तयारी, अभ्यास वगैरे त्याचा मी घेतला। आता त्याला म्हटलं कपडे वगैरे चेंज कर, आईच लागली बाहेर फिरायला, थोडीशी चालते। मी टाकली इकडं डाळ वगैरे फोडणी टाकली मस्त। रुद्राला डाळ भात खायचा आहे, तर आता डाळ भात वगैरे खाऊन जाईल। आता स्कूलमध्ये सोडायचं त्याला, आणि सोडून येताना मग सगळं येता घेऊन यायचं देवाचं सामान वगैरे। इकडं आता आज थोडंसं आभाळ आहेच आमच्याकडं अजून, पावसाने काय डोकं फिरवले नुसतं। चला आता रुद्राला जेवायला वाढते। रुद्राला आता खायला मस्तपैकी डाळ भात तूप गरम गरम, एन्जॉय, पटापट पटापट
काढायचं नसतं बाळा, काय सगळं फिनिश करायचं. कोथिंबीर वगैरे पण खूप चांगलं असतं, पौष्टिक. चल खाऊन घे पटापट. हां, मला तर रुद्रला स्कूलमध्ये सोडून येते, गाडी घेतलेली आहे. रेनकोट घ्यायला विसरले म्हणून रुद्रला परत वरती पाठवलं. आता रेनकोट बरोबर घेतला, कारण वातावरण वाटतंय पावसाचं थोडं थोडं, म्हणून घेतला. चला आता रुद्रला सोडून येते. चला बाळा, डिकी खोल, डिकीत ठेवूया. चल डिकी खोल ना. आली, भाजी वगैरे घेऊन आली. आई बसलेली साफ करत. आईला म्हटलं आता उठ, भाकरी वगैरे बनव दोन, कारण काम मला भरपूर आहे. हे बघा, हे देवाचं वस्त्र मस्तपैकी असं लेस वगैरे लावून आणलं. थांबा, बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. मी इकडे दिलेलं शिलाई मारायला, मी त्याचे 2 साईजचे करून दिले तिने. आणि फुलं दाखवते तुम्हाला. किती महाग झालीत फुलं. एवढीशीच फुलं, फक्त 50 रुपयाची फुलं आहेत ही. किती महाग, 100 रुपयाला पाव किलो फुलं झालेत. मग थोडीशी फुलं आणली, दूध आणलं, आणि खाऊची पानं पण आणली. ही जास्वंदाची पानं आणली, थोडीशी हारामध्ये टाकायला येतील म्हटलं. आणि खाऊची पानं आणली. तुमची झाली का तयारी? आता सगळं आवरायचं, जेवण करायचं, देव वगैरे बसवून घ्यायचे. आता तर सगळं आवरलेलं आहे. आता जेवायला बसलो. गवारीची भाजी आणि डाळ आणि भात हे सगळं मी बनवलेलं होतं सकाळीच. मग रुद्रला वगैरे टिफिन दिला. डाळ भाताचाच तर आज डाळ भात दिला. आणि मग आईनं आत्ता एक गरम गरम 2 भाकरी दोघींना केल्या. बाकीचं माझं काम आवरायचं होतं, एडिटिंग पण थोडंसं राहिलेलं होतं दुपारच्या व्हिडिओचं. चला आता मस्त असं जेवण करून घेतो. आई पण बसली जेवायला. मस्तपैकी गरमागरम भाकरी, एवढं भारी वाटते ना. गरम भाकरी आणि हे गवारीची भाजी एकच नंबर, कडक अशी छान लागते. नाहीतर काय, सकाळी बनवलेली भाकरी दुपारी खायला लागते. काय करणार, टिफिनला बनवायला लागते. एकटा असल्यावर नाही जमत. आई आहे म्हणून जमतंय. रुद्र शाळेतून आलेला आहे. देव वगैरे छानपैकी आपले बसवून झालेले आहेत बघा. मस्तपैकी असे छान दिसत आहेत. त्या पानांमुळे जरा गर्दी झाली. जसे ती सुकत जाईल तसं मग थोडेसे दिसतात तोंड देवाचे. नंतर दिसडा झाले. मस्त अशा माळा वगैरे घातलेल्या आहेत. इकडं तुळशीला अगरबत्ती, हळदी कुंकू. आणि बाळ पण माझा आलेला आहे शाळेतून. हो ना बाळा, कोणी सोडला आज तुला? हां, माझ्या मैत्रिणीला आणायला सांगितलेलं. आणि छान अशी रांगोळी पण मी काढलेली आहे बाहेर. मस्त ना. मस्तपैकी चहा वगैरे घेतला. रुद्राचा पण चहा झाला. भूक लागलेली. आणि मग बिस्किट चहा घेतलेला आहे. आज लवकर आवरणार आहे. का आवरणार आहे बाळा लवकर असतो? कोण खेळणार आहे? खेळशील का? हा, आई पण चहा वगैरे घेऊन. आई इथं का बसली? रांगोळी मी बाहेर काढली. मुलं पुसतील म्हणून इथं बसले राखण. रांगोळी पोरं पुसून टाकतात म्हणून आई बसली. दरवाजा उघडा ठेवलाय, पण आता थोड्या वेळाने बंद करायचा, कारण अभ्यासाकडे लक्ष लागत नाही मग रुद्रचं. म्हणून अभ्यास घ्यायचा, पटापट जेवण वगैरे उरकायचं आणि खाली आज खेळायला जायचं. आजपासून गरबा स्टार्ट. चला, गरब्याची आमची तयारी झाली. आजचा आहे व्हाईट कलर. तर खाली गरब्याची आमची गाणी लागलेली आहे. तिकडे टी व्हीला सिरियल चालू आहे. आई बघायला लागली सिरियल. आईला पण खाली आज घेऊन जाणार आहे. गरबा खेळणार आहेस का? नाही हो, मला येत नाही. शिकवते की मी तुला ग. चला तर मग आजचा आमचा गरबा सगळेजण कसे खेळतात नक्की व्हिडिओ मी टाकेन. नक्की कसे वाटतात, काय वाटतात नक्की कमेंट करा. चला तर मग. चला, आता आमची गरब्याची तयारी खाली झालेली होती आणि मी पण गेले होते खेळायला. आणि बरोबर गरबा आम्ही खेळायला स्टार्ट केला. आणि इकडे पावसाने पण स्टार्ट केलेलं होतं, त्यामुळे सगळा मूड खराब झालेला होता. कमी जागेमध्ये आम्हाला ॲडजस्ट करून खेळावं लागत होतं, कारण त्या बाजूला गेटच्या जवळ थोडंसं गेलं की सगळं पाणी पाणी होतं. त्यामुळे आम्हाला खेळताच येत नव्हतं. त्यामुळे मुलांना आम्ही मध्ये गोल करायला सांगितला, कारण आमच्यासोबत घेतलं की आम्हाला अजिबातच खेळायला येत नव्हतं. खूप गर्दी होत होती. त्यामुळे छोट्या मुलांचा आम्ही मध्ये एक गोल केला आणि बाहेरच्या साईडला आम्ही खेळायला लागलो.
तेव्हा मग थोडंसं ॲडजस्टमेंट करून कशी तरी खेळलो, पण खेळलोच. मग थोडंफार रील वगैरे बनवल्या. या साडीवरच्या व्हाईट कलरच्या ऑलरेडी रील आपल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघितलेले आहेत. खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आपल्या रीलला. मस्त असे व्ह्यूज आलेले आहेत आणि लाईक पण खूप छान आले आहेत आणि त्यामुळे ग्रुपच्या आपल्या व्हिडिओजमुळे खूप छान असे सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत. आणि आपला दिवसभराचा व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.